पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद माहूरमध्ये उमटले आहेत। या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी माहूरवासियांनी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढला। आरोपीला फाशी द्या आणि पीडितेला न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। सकाळी 10:30 वाजता कपिलेश्वर मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली। मेन रोड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा आणि राज्यात महिला सुरक्षेसाठी कडक कायदे लागू करावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। सामाजिक कार्यकर्ते सोनू चौधरी पाटील, अजय जाधव पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। विशेषतः महिला आणि युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला। मोर्चाच्या शेवटी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले। नरसापूर प्रकरणातील गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन व्हावे अशी ठाम मागणी यावेळी नागरिकांनी केली। या आंदोलनामुळे तालुक्यातील जनतेची न्यायासाठी असलेली एकजूट दिसून आली। याचा जो नराधम आहे तो नरसापूरच्या नराधमाला चौकात आणून फाशी द्या। ज्या चिमुकली आपल्याला न्याय मागत आहे त्या न्याय मागण्यासाठी आम्ही हा मोर्चा तहसील पर्यंत आणलेला आहे आणि माननीय तहसीलदार यांना आमच्या निवेदनातून आम्ही विनंती केलेली आहे की जो कोणी नराधम आहे ज्या चिमुकलीला म्हणजे बेरहमपणे तिच्यावर अत्याचार केला आहे त्याला भर चौकात आणून फाशी द्यावी व जर समजा हे जर झालं नसेल तर आम्हा महिलांना तलवार हातात घेऊन त्याचं डोकं चिरून त्याला शिक्षा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आमचा या सर्व गोष्टींना आमच्या सगळ्या महिलांच्या या सर्व गोष्टींना निषेध आहे। न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, त्या नराधमाला फाशी द्यावी एवढंच आमचं या निवेदनातून आणि मोर्चातून सांगण्यात धन्यवाद। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।